नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन, डोंबिवली. आज आपण अभंग घेणार आहोत 196 ते 200. प्रथम आपण 196वा अभंग ऐकूया. गगन सर्वत्र तत्वता, त्यासी चिखल लावू जाता. तैसा जाण पांडुरंग, भोग भोगुनी निसंग. सिद्ध सनकादिक, गण गंधर्व अनेक. जैसा वांझेची संतती, तैसा संसार उत्पत्ती. तेथे कैसे धरिसी ध्यान, दासी जनी ब्रह्म पूर्ण. दासी जनी ब्रह्म पूर्ण. अर्थ: पंचतत्वांपैकी आकाश हे एक महातत्व आहे. त्याला चिखल लावणं शक्य नाही, म्हणजेच त्याला बट्टा लावणं किंवा लागणं शक्यच नाहीये. तसा पांडुरंगही सर्व भोग भोगून निसंगच आहे. 16 सहस्त्र नारी तरीही तो ब्रह्मचारी, असं श्रीकृष्णाबाबतीत म्हटलेलंच आहे. सिद्ध असे सनंदन, सनत कुमार इत्यादी अनेक गण गंधर्वांचे समुदाय वैकुंठीच्या श्रीहरीभोवतीच आहेत. जसे वांझेची संतती असणं शक्य नाही, त्याचप्रमाणे संसार निर्माण करणं होणं तितकंच खोटं पण आहे. अशा खोट्या जगाकडे तू कशाला लक्ष ठेवतेस, कशाला ध्यान देतेस, असं म्हणून जनाबाई म्हणतायत, तू स्वतः सत्स्वरूप पूर्ण ब्रह्म असल्यामुळे असत्य जगात का म्हणून रमतोस. पुढचा अभंग ऐकूया. 197वा. काळाची लेख, नाही ब्रह्मा विष्णू मुख्य. युगा एकलव झडे, तोही नसरे काळा पुढे. अविद्येने नवल केले, मिथ्या देह सत्य केले. महिपाळ स्वर्ग पाळ, तेही ग्रासले समूळ. वर्म चुकली बापुडी, दासी जनी विठ्ठल जोडी. दासी जनी विठ्ठल जोडी. दासी जनी विठ्ठल जोडी. अर्थ: काळाच्या लेखी ब्रह्मा, विष्णू, महेश हेही मुख्य नाहीयेत, म्हणजे इतर जनांसारखेच आहेत. म्हणजेच काळाने, काळ म्हणजे यम, यमाने ब्रह्मा, विष्णू, महेशालाही सोडलेलं नाहीये. काळाने युगालाही सोडलेलं नाहीये. म्हणजेच काळापुढे एक युग हे सुद्धा एक अंश मात्रच आहे. तशी ही अविद्या, अविद्या म्हणजे माया, माया फारच करामत करणारी आहे. तिने जर जगात स्वतःच्या मायेने किमयेने नवलच केलेलं आहे. ते असं आहे की ही देह मिथ्या आहे, जड आहे, तरी त्या देहाला सत्य खरा आहे असं सांगितलेलं आहे. यामुळे ब्रह्मा, विष्णू, महेश हे महिपाळ तर इंद्रासारखे स्वर्गलोक हे सगळेच्या सगळेच त्रस्त झालेले आहेत. मुळातच चूक झाली आहे की सगळ्यांनीच मायेला सत्य मानलेलं आहे. पण दासी जनीने देहाला सत्य न मानता स्वरूप ओळखून त्या स्वरूपाला सत्य मानलं आहे आणि त्यामुळेच ती विठ्ठलाशी जोडली गेलेली आहे. पुढचा अभंग ऐकूया. 198वा. रक्तवर्ण त्रिकुट स्नान, श्रीहाट पाहे श्वेत वर्ण. श्याम वर्ण ते गोलाट, नीळ बिंदू ओट पीठ. वरी भ्रमर गुंफा पाहे, दशमद्वारी गुरु आहे. नवद्वारा ते भेदुनी, दशमद्वारी गेली जनी. दशमद्वारी गेली जनी. दशमद्वारी गेली जनी. जनाबाई या नामदेवाच्या कृपा प्रसादाने
योग साधनेत पारंगत झाले आहेत आणि त्यांना विविध यौगिक अनुभवही येऊ लागलेले आहेत. तेच त्यांनी शब्दबद्ध केलेले आहेत. आपल्या शरीरात माकड हाडापासून ते 2 भुवयांच्या मध्यापर्यंत म्हणजे पूर्व मार्ग 6 ज्ञानचक्र आहेत. ती अशी मूलाधार, मणिपूर, स्वाधिष्ठान, अनाहत, विशुद्ध आणि 6वं आज्ञा. आज्ञाचक्राच्या पुढे ब्रह्मरंध्रांपर्यंत अजून सूक्ष्म अशी षटचक्र ज्ञानचक्र आहेत. पश्चिम मार्ग त्रिकुट, गोल्हाट, औटपीठ, श्रीहाट, भ्रमरगुंफा, सहस्त्रार या चक्रांचे विविध रंग सिद्ध योग्यांना अनुभवायला येतात. त्यांचे रंग असे आहेत: त्रिकुट रक्तवर्ण, गोल्हाट श्यामवर्ण, श्रीहाट श्वेतवर्ण आणि औटपीठ निळा. त्रिकुट चक्रात इडा, पिंगळा, सुषुम्ना या 3 नाड्या तिन्ही त्या एकवटतात. या नाड्यांना गंगा, यमुना, सरस्वती असंही म्हणतात. या नाड्यांपाशी योग साधनेने योग्याची प्राणशक्ती येऊन पोचली की त्याला जणू काही त्रिवेणी संगमात स्नान केल्यासारखं होतं. म्हणून जनाबाई म्हणतायत, या रक्तवर्णाच्या त्रिपुटात मी स्नान केलेलं आहे. श्रीहाट चक्रापर्यंत प्राणशक्ती आलेली आहे आणि तिने श्रीहाट चक्राचा श्वेतवर्णही अनुभवलेला आहे. त्यानंतर गोल्हाट चक्राचा श्यामल वर्ण तसंच औटपीठाचा नीलवर्ण पण तिने अनुभवलेला आहे. ओंकारातील अकार मूलाधार स्वाधिष्ठान इथे मानलेला आहे. मणिपूर चक्रात उकार आणि मकार, अनाहत आणि विशुद्ध चक्रापर्यंत आज्ञाचक्र हे अर्धमात्रा आहेत. ही अर्धमात्रा त्रिकूट, श्रीहाट, गोल्हाटपर्यंत आहे. औटपीठ इथे ओंकारातील बिंदूचं स्थान आहे आणि म्हणूनच जनाबाईने औटपीठातील नीलबिंदू पाहिलं आहे असं म्हटलं आहे. ज्ञानचक्र हे जनाबाईंनी अनुभवलं. तिथून सहस्त्रार चक्राच्या वरच्या ब्रह्मरंध्रांपर्यंत पोचले आहेत. ब्रह्मरंध्रालाच दशमद्वार असंही म्हणतात आणि त्या ठिकाणी त्यांना गुरुकृपेचा अनुभवही आलेला आहे. म्हणून दशमद्वारी गुरु आहे असं म्हणतात. खरं सांगायचं म्हणजे मूलाधार ते आज्ञाधार चक्रापर्यंत साधक स्वप्रयत्नाने साधना करू शकतो, परंतु आज्ञाचक्र ते ब्रह्मरंध्रापर्यंत त्याला गुरुकृपाच आवश्यक आहे. नवद्वाराचा भेद केला म्हणजेच त्या विषयाचं इंद्रियांना जिंकलं, म्हणजेच आसक्तीला जिंकलं. म्हणून त्या दशद्वारापर्यंत किंवा दशमद्वारापर्यंत पोचलेल्या आहेत. पुढचा अभंग घेऊयात 199. शून्यावरी शून्य पाहे, दयावरी शून्य आहे. प्रथम शून्य रक्तवर्ण, त्याचे नाव धशून्य. ऊर्ध्व शून्य श्वेतवर्ण, मध्य शून्य श्यामवर्ण. महाशून्य वर्ण नीळ, त्यात स्वरूप केवळ. अनुहात घंटा श्रवणी, ऐकुनी विस्मय जाहली जनी. ऐकुनी विस्मय जाहली जनी. ऐकुनी विस्मय जाहली जनी. याही अभंगात आज्ञाचक्रापुढील सूक्ष्म ज्ञानचक्राचंच वर्णन केलेलं आहे. आज्ञाचक्रापर्यंत जो साधक पोचलाय त्याच्या दृष्टीने जगता भास शून्य होतो आणि महाशून्य असलेल्या परब्रह्माकडे त्याची दृष्टी लागते. म्हणूनच जनाबाई म्हणतात, संसार भास विरलाय, शून्यवत झालाय. त्यानंतर मी महाशून्य असलेल्या परमात्म्याकडे बघू लागले. त्यावेळी त्यानंतरच्या आध्यात्मिक प्रवासात अनेक शून्य अनुभवायला आली. अनेक शून्य म्हणजेच सूक्ष्म ज्ञानचक्र अनुभवायला आली. म्हणूनच शून्यावर शून्य आहे असं त्या वर्णन करतात. हे शून्य व्यावहारिकदृष्ट्या वर्णन करायचं म्हटलं तर ही शून्य आकडाच्या आधीची नसून ती नंतरची आहेत, म्हणजेच ती मौल्यवान आहेत. संसार भासाचं शून्य मात्र आकड्याच्या आधीचं म्हणजे शून्यवतच आहे.
त्रिकूट चक्ररूपी प्रथम शून्य हे आज्ञाचक्रापासून गोल्हाट चक्रापर्यंत आहे आणि त्या मात्रेचं हे अध, मध्य आणि ऊर्ध्व असे भाग आहेत. रक्तवर्णी त्रिकूट अधशून्य, श्वेतवर्णी श्रीहाट ऊर्ध्व शून्य, श्यामवर्णी गोल्हाट मध्य शून्य आहे. यापुढे अर्धमात्रेतील बिंदू म्हणजेच औटपीठ आहे. या औटपीठामध्ये केवळ परमात्म स्वरूप महाशून्य आहे आणि त्या महाशून्याच्या नीलबिंदूला जनाबाईंनी अनुभवलेलं आहे. या आध्यात्मिक प्रवासात जनाबाईंना अखंड अनाहत नादाची घंटा ऐकू येत होती आणि त्यामुळेच त्यांना विस्मयानंद झाला. पुढचा अभंग 200 आपण ऐकूयात. ज्योत पहा चमकली, काय सांगू त्याची बोली. प्रवृत्ती निवृत्ती दोघी जणी, लीन होती त्याच्या चरणी. परापश्यंती मध्यमा, वैखरेची झाली सीमा. चारी वाचा कुंठित झाली, सोहम ज्योत प्रकाशली. ज्योत परब्रह्मियाणा, जनी म्हणे निरंजना. जनी म्हणजे निरंजना, जनी म्हणजे निरंजना. अर्थ: आत्मज्योत चमकल्यानंतर, प्रचिती आल्यावर त्याबाबत काय बोलावं? त्या आत्मप्रचितीपुढे प्रवृत्ती आणि निवृत्ती या वैचारिक बहिणी लीन आणि नम्र होतात. म्हणजे आसक्ती आणि विरक्ती दोन्हीही शिल्लक राहत नाही. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी याही कुंठितच होतात. त्यांचंही काहीही चालत नाही. आणि ह्या चारही वाचात कुंठित झाल्यावर सोहम, स ह अहमची ज्योत प्रकाशली. माझं आत्मरूप मला दिसलं. जीव ज्योत शिवज्योतीस मिळाली. म्हणजेच अंतिम परमतत्व असलेल्या परब्रह्मात ज्योत विलीन होणं आहे. जे परब्रह्म म्हणजे निरंजन आहे, निरंजन हे परब्रह्माचं विशेषण आहे असं जनाबाई म्हणतात. इथे निरंजन या शब्दाचा अर्थ आहे निअंजन म्हणजेच निष्पाप, निर्लेप, कलहरहित, निरंतर, असीमित आत्मतत्व आहे. इथेच आज आपण आपला भाग संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.